महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष विलास कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अध्यक्षस्थानी तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी तालुक्यातील सर्वच पत्रकारांना शुभेच्छा दिल्या। यावेळी बेल्हेकर म्हणाले, कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या तत्परतेमुळे इंस्टाग्रामच्या जाळ्यात अडकलेली अल्पवयीन मुलगी सुखरूप घरी परत आणल्याबद्दल पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांचा तहसीलदार बेल्हेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पाठीवर शाबासकीची थाप मारली। अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाकी काही लागत नसतं, ज्या त्या वेळेस कौतुकाची थाप पडावी हीच अपेक्षा ते पुढे म्हणाले। एका पत्रकाराने तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही अशी बातमी प्रसिद्ध केली होती। पिण्याचे पाणी होते तरी सुद्धा त्या बातमीचा इफेक्ट मी असा केला, तिथे मुबलक पाणी आणि ऑरो बसवला। अशा बातम्या प्रसिद्ध करा जेणेकरून त्या समाजहितासाठी असाव्यात। आपल्या बातमीमधून प्रबोधन झालं पाहिजे। यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या। ते म्हणाले, मला 1.5 वर्ष पूर्ण झाली, आज सगळ्यात मला सांभाळून घेतलात, पण पुढे पण घ्याल अशी आशा व्यक्त केली। माजी आमदार गोकुळचे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोस माजी आमदार सुजित मिंचेकर, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला। यावेळी हातकणंगले तालुक्यातील सर्वच पत्रकार उपस्थित होते। प्रास्ताविक रोहन सजनेसर यांनी तर आभार विनय पाटील यांनी मानले। प्रतिनिधी सागर जमने, कुंभोज। लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे वगैरे त्याचा खरा उपयोग आपण कसा करतो ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा वापर आपल्या कामाच्या निमित्तानं, आपल्या लेखनातनं, आपल्या एकंदरीत ह्यातनं आपण कसा करतो। तर मी एक तहसीलमध्ये उदाहरण सांगतो। आठवत नाही कुठल्या पेपरमध्ये बातमी आली, पण तहसीलमध्ये ते आमचं पाण्याचं बंद होतं, पिण्याच्या पाण्याचं ते वॉटर बंद होतं आणि ती बातमी आल्यानंतर माझे जाता येता माझं लक्ष होतं की हे चालू केलं पाहिजे, पण कामाच्या ओघात मी काय ठीक आहे आज बघू, उद्या बघू, परवा असं थोडं दुर्लक्ष होतं। ती बातमी आली म्हटलं नाही हे आपल्याला चालू केलं पाहिजे, नंतर पुढच्या 3-4 दिवसात आम्ही ते चालू केलं। म्हणजे हे खरं आरसा दाखवण्याचं काम त्या पत्रकार बांधवांनी आम्हाला केलं, की आमच्याकडनं ते चुकलं होतं की ते चालू करणं आवश्यक आहे। आता ते पाण्याचं आमचं व्यवस्थित सुरू आहे, आल्या प्रत्येक माणसाला तिथं पाणी मिळतं, ते नंतर आम्ही त्याला आरो पण बसवतो, स्वच्छ पाणी मिळतं। असं एक छोटंसं उदाहरण आपल्या तालुक्यात मुलगी जी उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीला पळून चालली होती, तिला सर्व त्याची यंत्रणा लावून त्या मुलीला लोणंद रेल्वे स्टेशनवरून त्यांनी त्या मुलीला परत आणलं। त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आपल्याला लाभ आहेत, त्याबद्दल त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन। कारण आज पत्रकार दिनानिमित्त प्रथम मला इथे आपण सर्वांनी बोलवले, त्याबद्दल पोलीस स्टेशनतर्फे, माझ्या कोल्हापूर पोलीस दलातर्फे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आभार मानतो की आपण ह्या कार्यक्रमाला मला बोलवलं। त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे आवडते तहसीलदार साहेब आपल्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिले आणि ह्या कार्यक्रमाला शोभा वाढवली, त्यांचे मी आभार मानतो। आणि खरं पत्रकार दिन हा आपल्या तुमचा नसून हा लोकशाहीचा आहे असं मी मानतो। कारण ही लोकशाही टिकवण्यासाठी जे पत्रकारांची जी भूमिका आहे ती आपण सर्वजण करत आहात आणि याच काळामध्ये मी जवळपास आता मला 1.5 वर्ष हातकणंगले पोलीस स्टेशनला होत आलेले आहे। या काळामध्ये बऱ्याच गोष्टी मला ऐकण्यात आल्या होत्या की पत्रकारांच्या बाबत किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबत, पण तसं मला काही स्वतःला काही अनुभव आला नाही। असं म्हणतात ना की आपण तर अशाच पद्धतीने तुम्ही लोकशाही टिकवण्यासाठी आणि त्याच्यातल्या त्यात म्हणजे प्रशासन, कारण प्रशासन काम करणार तर तसं पाहिलं तर खूप कठीण गोष्ट झालेली आहे। प्रशासनात काम करताना अनेक चॅलेंजेस आहेत आणि ते चॅलेंजेस आता तुम्ही आम्हाला जवळ असल्यामुळे तुम्ही समजू शकता की किती पोलीस प्रशासनाला किंवा रेव्हेन्यूला बाकी सर्व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या काही अधिकारी आहेत त्यांना अडचणी आहेत, पण या अडचणीवर मात करून लोकशाही ठिकवणं आणि त्याचबरोबर आपल्या समाजाचा जो घटक आहे सामान्य माणूस त्याला न्याय देणं हे काम करताना आम्हाला जर काही चुकून आमच्या हातून एखादी चूक घडते, नाही असं नाही, जसं साहेबांनी सांगितलं तसं एखाद्या गोष्टी घडतात, अनावधाने घडतात किंवा कधी कधी प्रायोरिटीमध्ये बी अडचणी येतात किंवा मला ही प्रायोरिटी योग्य वाटली, दुसरी प्रायोरिटी तुम्हाला ती योग्य वाटत असते। त्यामुळे कधी कधी आमच्या प्रायोरिटीप्रमाणे किंवा आमच्या अनावधाने काय घडलं
तर तुम्ही सांभाळून घ्या. आतापर्यंत 1.5 वर्षात तुम्ही घेतलेलंच आहे, अजून थोडं आम्हाला सांभाळून घ्या. आमचा कालावधी असाच आनंदात तुमच्या सहभागात गाव छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टी होत राहणार. पण त्याच्यामधला जो गॅप आहे तुमच्यात आणि आमच्यात, तो गॅप कमी करा. जास्तीत जास्त आमच्यावर गप्पा मारा, चर्चा करा. कधी कधी आमच्या भूमिका बी तुम्हाला समजायला सुरुवात होती. असं नाही की पोलीस स्टेशन आम्हाला येऊन मार्गदर्शन करून शुभेच्छा दिले, त्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा अधिक आभारी म्हणतो. तसेच या भागाचे तहसीलदार साहेब सुद बेलेकर साहेब यांनी येऊन आम्हाला मार्गदर्शन करून शुभेच्छा दिले, त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर आमचे लाडके जवळचे आमदार साहेब गोकुळचे संचालक चिर साहेबांनी वेळात वेळ करून आम्हाला मार्गदर्शन केले, त्यांचे आभार मानतो. तसेच हिंगणगावचे सरपंच पाटील साहेब, बेळगुटचे सरपंच भरत साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो. चांगली चालत राहो, सकारात्मक चालत राहो. तुमच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत सगळ्या सकारात्मक गोष्टी लोकांच्या पर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचत आणि लोक जागृती करण्यामध्ये तुमचा हातभार लावतो एवढी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही गोष्टी चालू आहेत त्याचं खऱ्या अर्थानं विश्लेषण करून चांगल्या पद्धतीनं ती बातमी लोकांच्या पर्यंत पोहोचवून लोकांच्या ज्ञानामध्ये भर घालून खऱ्या अर्थानं लोक जागृती करण्याचं काम खऱ्या अर्थानं पत्रकार मंडळी करत असतात.